morning students. Welcome to our educational channel. कसे आहात स्टुडंट्स? एकदम व्यवस्थित ना? तर आज एका नवीन टॉपिक कडून आपण इथे आलेलो आहात. We learn last 4 period about memory drawing. How to draw, what is the importance of art, of drawings, of this all topics. And today we came with a new topic, that was calligraphy. This is a very important topic. अगदी महत्त्वाचं टॉपिक. चित्रकलेच्या जवळपास वेगवेगळ्या विषयामध्ये कॅलिग्राफी सध्या खूप महत्त्वाचा भाग आहे. तुमच्यासाठी एकदम जबरदस्त टॉपिक आहे आणि एकदम तुम्हाला एन्जॉय तुम्ही कराल खूप. तर आज आपण नेमकं कॅलिग्राफी म्हणजे काय हे आपण बघणार आहोत. आता याच्यामध्ये 2 भाग आहेत. अक्षर सुधारण्यासाठी कॅलिग्राफी तो एक पार्ट आहे आणि तुम्हाला जो ड्रॉइंगच्या दृष्टीने जो कॅलिग्राफी लागणार आहे, निश्चितपणे अक्षर तुमचे चांगले असायलाच पाहिजेत सुरुवातीला. आणि ड्रॉइंग जे आहे, ड्रॉइंगमध्ये कॅलिग्राफीचा काय उपयोग आहे हे खूप महत्त्वाचं आहे. कारण सध्या मनोरंजन क्षेत्र म्हणजे मीडिया ह्याच्यामध्ये जे तुमच्या टी व्हीमध्ये तुम्ही बघत असता ॲडव्हर्टाईज वगैरे सगळे, ह्याच्यामध्ये सतत काही ना काही एखादं सिरियलचा नाव किंवा पार्ट्स वेगवेगळे टॉपिकवरचे ते कॅलिग्राफी आर्ट येत असतात. म्हणजे समजा तुम्हाला आता थोडक्यात सांगायचं म्हणलं तर तुमच्या आवडीचा एखादा मूवी घेतला छोट्या मुलांचा, अलादीन अँड द जिन, तर त्याचं जे कॅलिग्राफी आहे ते साधं सिंपल नसतं. असं काहीतरी लिहिलं अलादीन असं नसतं. तर त्याचं जे स्टोरी आहे त्या कॅलिग्राफीमध्ये ओतलेलं असतं पूर्ण. त्याचा जीव म्हणजे त्याचा आत्मा जो आहे तो कॅलिग्राफीमध्ये आलेला असतो त्या पूर्ण स्टोरीचा. त्यामुळं कॅलिग्राफी खूप महत्त्वाचं आहे आणि तुम्हाला त्याच्यामधूनच हे कळेल की हे किती टॉप लेवलचं आपण काम करू शकतो. आणि सध्या कॅलिग्राफीचं खूप चांगले दिवस आहेत. तुम्ही एक कॅलिग्राफी आर्टिस्ट म्हणून सुद्धा नाव कमवू शकता. सध्या महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातच ज्यांचं नाव आहे, जे पुण्यामध्ये असतात, अच्युत पालव सर, ह्यांचं तुम्हाला पण मी काही डेमॉन्स्ट्रेशनचे व्हिडिओ दाखवणार आहे. डायरेक्ट कॅलिग्राफी करताना त्यांनी काय काय यूज केलेलं आहे, ब्रश कुठल्या पद्धतीने यूज करतात किंवा काडी कुठल्या पद्धतीने, काडीने सुद्धा करता येतं. काही मटेरियल काहीही असू शकतं आणि तुम्हाला ते अनबिलिव्हेबल वाटेल की ह्या पद्धतीने सुद्धा कॅलिग्राफी होऊ शकतं का, इतकं महत्त्वाचं आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही जर अभ्यास करत गेलात तर तुम्हालाच कळत जाईल की काय मटेरियल वापरायचं, काय करायचं. अगदी साध्या साध्या गोष्टीपासून त्यांनी कॅलिग्राफीची निर्मिती केलेली आहे. आता तुम्ही बघालच टूल्स जे वापरलेले आहेत, अगदी जे आपण फर्श सफाई करतो, सफाई करायचं फर्श जे असतं, फरशी सफाई करायचं जो मोफर असतो, तो मोफरनी सुद्धा कॅलिग्राफी केलेला आहे. तर यासाठी म्हणतो तुम्ही मटेरियल काय वापरता हे महत्त्वाचं नाही, टूल्स काय वापरता हे महत्त्वाचं नाही, तुमचं व्हिज्युअलायझेशन त्याचा वापर तुम्ही कसं करता हे खूप महत्त्वाचं आहे. तर आज आपण कॅलिग्राफी विषयी थोडंसं माहिती घेतलं आणि तुम्ही पाहतच असाल की पूर्वी जे राजे महाराजे आहेत, आपल्याला माहिती नसतं पण आपण जे सिरियलमध्ये बघत असतो, कारण ते पूर्वीचेच प्रतिकृती या सिरियलमधून दाखवत असतात. त्यावेळेचा काळ, त्यावेळी काय होत होतं, त्यावेळीची वेशभूषा, हे सगळं आपल्याला सिरियलमधून दिसतं म्हणून आपल्याला कळतं, नाहीतर आपण त्या काळात तर जाऊ शकत नाही. आता मग राजे महाराजे पूर्वी एखाद्या दुसऱ्या राज्यामध्ये संदेश पाठवायचा असेल, त्यांचं काही निरोप पाठवायचा असेल, तर त्या निरोपामध्ये त्यांनी कॅलिग्राफी जे लिखाण जे आहे, त्यांचे जे दरबारी असतात ते लिखाण करायचे. आणि त्यांच्या इथं एखादा मोरपीस किंवा एखादा बोरू म्हणजे एक प्रकारचं विशिष्ट अशी काडी सापडते.
त्याला विशिष्ट पद्धतीने ते छानपैकी शाई पेनचा आकार दिला जातो. जो इंक पेन असतो त्या पद्धतीचं नीप जे म्हणतात नीपचा आकार त्याला दिला जातो आणि ते एका बाजूने कटिंग केलं जातं. मी तुम्हाला थोडक्यात इथं आता बोरू तर दाखवू शकत नाही, पण हा जो पेन आहे चिझल मार्कर, हे मार्कर जर तुम्ही बघितलात तर इथे हा एक क्रॉस कटिंग आहे याला मार्करला. या पद्धतीने गोल नाही आहे समोर, क्रॉस कटिंग केलेलं आहे एक अँगल मधून. ह्या पद्धतीचे पूर्वी, आता हे सगळं अवेलेबल आहे, पण पूर्वी हे सगळं अवेलेबल नव्हतं. पूर्वी त्यामुळं मोरपिसाच्या तुकड्याने या पद्धतीने त्याला क्रॉस कटिंग करून त्या राजे महाराजांचे जे दरबारी आहेत ते पत्रलेखन करायचे विशिष्ट लिपीत. काही वेळा मोडी लिपीमध्ये लिहायचे ते. म्हणजे हे सगळं त्यावेळी इंक नसायचं, तर त्यांनी वेगवेगळ्या झाडपाल्यापासून तयार केलेली शाईमध्ये बुडवून ते अक्षर त्यांनी लिहायचे. हे सगळं त्यांनी तेव्हा त्या काळात केलेलं आहे. आणि तेच आत्ताच असतं सध्याच्या काळामध्ये प्रगत होत होत इथपर्यंत आलेलं आहे. आता एका झटक्यात आपण संगणकावर, कम्प्युटरवर वेगवेगळे फॉन्ट, हजारो फॉन्ट आहेत. जर तुम्ही टायपिंग केलात आणि तुम्हाला ते फॉन्ट आवडलं नाही, तर तुम्हाला एका क्षणात हजारो फॉन्ट तिथं अवेलेबल होऊ शकतात. हे फॉन्ट नको, दुसरं फॉन्ट नको, तिसरा फॉन्ट, म्हणजे अवेलेबल आहे, सहजपणे अवेलेबल आहे. सगळं थोडंसं विज्ञानाचं त्याला झालर मिळालेलं आहे. विज्ञानामुळं आपण ते प्रगती करू शकतोय. पण पूर्वी खूप कठीण काळ होता. तर आता तुम्हाला दोन्ही पार्ट मी सांगितलेलं आहे, पूर्वी आणि आत्ताचं. आता त्यामध्ये कॅलिग्राफी हा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर प्रिंटिंग टेक्नॉलॉजी आली, जे आता आपण न्यूजपेपर बघतो, मॅगझिन्स बघतो, ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कॅलिग्राफीचे वेगवेगळे प्रकार बघायला मिळतील. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला मूळ भारतीय, म्हणजे भारतीय संविधानाने मानलेला आपला भारतीय लिपी हा देवनागरी आहे. म्हणजे भारताची जी राष्ट्रीय लिपी आहे ती देवनागरी आहे. आता देवनागरी लिपी काय हे पण मी तुम्हाला सांगतो पुढे डेमोमध्ये. आता या पद्धतीने आपल्याला हे जे आहे, तर अनेक प्रिंटिंग न्यूजपेपरमध्ये सुद्धा आपण पाहतो की पूर्वी त्या न्यूजपेपरमध्ये प्रिंटिंग करायचं असेल तर तिथे ते अक्षरांचे प्लेट्स लावायचे, अक्षरांचे प्लेट्स. मग ते अक्षरांचे प्लेट जुळवून त्याचं प्रिंट निघायचं, कॅलिग्राफीचं सगळं अक्षरांचं. पण आता तसं नाही. आता तुम्ही कम्प्युटर DTPच्या साह्याने क्षणामध्ये ते सगळं मास्टर प्रिंट काढून त्याचं छानपैकी प्रिंट काढू शकता. तर हे सगळं लवकर आणि सोपं झालेलं आहे. तर आपण आता मूळ मुद्द्याकडे येऊ, तर कॅलिग्राफी. तर इथं आता कॅलिग्राफी म्हणजे नेमकं काय हे मी तुम्हाला थोडक्यात एक डेमोद्वारे दाखवतो. आता इथं आपण सुरुवातीला समजा, आता तुम्हाला इंग्रजीमधला जो पहिला अक्षर आहे ए, लिहायचं आहे तुम्हाला, प्रॅक्टिस करायचं आहे कॅलिग्राफीमध्ये. तर आता मी तुम्हाला सांगितलं की भारताची राष्ट्रीय लिपी जी आहे ती देवनागरी आहे आणि इंग्रजीमध्ये रोमन लिपी जास्त वापरतात, म्हणजे गव्हर्नमेंटच्या दृष्टीने त्यांच्या प्रिंटिंग ह्याच्यामध्ये. तर आपल्याला आता एक कॉमन, पहिल्यांदा तुम्ही देवनागरी लिपी तर खूप सरावाने प्रॅक्टिस करावं लागतं. तर मी तुम्हाला वेगवेगळे प्रकार इथे, तर आता अक्षर आपल्याला करायचं ए. तुम्ही या पद्धतीने अक्षर देऊ शकता. म्हणजे याचा जो स्पेस आहे अक्षरचा चारी बाजूने समांतर आहे, म्हणजे कुठेही तो अक्षर कमी जास्त झालेला नाही आहे, जाड बारीक झालेला नाही आहे, समांतर आहे, सगळ्या बाजूने समांतर. आता याच ला तुम्ही या पद्धतीने सुद्धा करू शकता, म्हणजे क्रिएटिव्ह पद्धतीने.
या पद्धतीने सुद्धा ए अक्षर होऊ शकतं. म्हणजे तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला भरपूर फ्रीडम आहे, पण ते अक्षराची ओळख कायम राहायला पाहिजे. इतकं फ्रीडम नाही की ते अक्षरच कळायला तयार नाही की नेमकं काय आहे. भरपूर फ्रीडम आहे, पण ते अक्षराची ओळख त्यांनी कायम ठेवली पाहिजे. आता इथं आणखीन एक हे पहा, हे सुद्धा एच आहे. त्याच्यानंतर आणखीन एक हे जे आहे रोमन लिपी आहे. या पद्धतीने एचं एक बाजू बारीक येतं, एक बाजू जाड येतं. ह्या बाजूमध्ये सगळं समांतर आहेत बाजू. हे कॅलिग्राफी तुम्हाला शिकायला सोपी असेल पहिल्यांदा, कारण हे तुम्हाला लक्षात येणार नाही. त्यामुळं पहिल्यांदा आपण हा भाग शिकू कॅलिग्राफीचा, की अत्यंत महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये सगळे अक्षर आपल्याला पहिल्यांदा ड्रॉ करावं लागणार आहेत, ए टू झेड, अ पासून ज्ञापर्यंत. तर इंग्रजीमध्ये या पद्धतीने तुम्हाला आत्ता मी थोडक्यात 4 प्रकार असेच फ्रीलान्सचे सांगितले. आता मराठीमध्ये सुद्धा क ते रू पर्यंत तो वेगळा देवनागरी लिपी आहे. तोही तुम्हाला मी डायरेक्ट ड्रॉइंग पेपरवर करून दाखवेन. आता या पद्धतीने आपल्याला आता इथं ह्याला रंग भरायचा म्हटलं तरी तुम्ही या पद्धतीने असं अक्षरांना रंग भरू शकता. हे अक्षरांना असं रंग भरू शकता. त्याच्यानंतर त्याच्यानंतर त्याला दुसऱ्या रंगाने त्याला बॉर्डर देऊ शकता छानपैकी. हे पहा, हे पहा, अक्षराला आपण रंग भरलेला आहे आणि दुसऱ्या रंगाने त्याला पिवळ्या फिक्कट रंगाने बॉर्डर दिलेला आहे. हा जो रंग आहे डार्क आहे, पण बॉर्डर जो दिलेला आहे तो फिक्कटच असायला पाहिजे. जर तिथं तुम्ही निळा रंग घेतला तर हे दोन्ही रंग डार्क असल्यामुळे तो दिसायला चांगला दिसणार नाही. त्यासाठी घेताना आपण ते नंतर पाहणारच आहोत. म्हणजे अजून तुम्हाला मी छानपैकी प्रत्येक कॉम्बिनेशन कसं करायला पाहिजे, ड्रॉइंग कसं करायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणारच आहे. पण स्टेप बाय स्टेप. आता तूर्त मी तुम्हाला या पद्धतीने थोडक्यात हे काय नेमकं की प्रकार कसं वेगवेगळे एच आहे, अक्षर एकच आहे, पण आपण त्याला वेगवेगळं स्वरूप कसं दिलेलं आहे हे मी आज तुम्हाला इथं सांगत आहे. त्याच्यानंतर त्याच्यानंतर मी तुम्हाला आता मी मगाशी जे सांगितलं मागच्या ह्याच्यामध्ये, की तुम्हाला महाराष्ट्रातीलच नाही संपूर्ण भारतात एक प्रसिद्ध कॅलिग्राफी आर्टिस्ट आहेत श्री अच्युत पालव सर. तर त्यांचे मी व्हिडिओ तुम्हाला आता नेमकं काय कॅलिग्राफी आर्ट हे डेमो थोडंसं दाखवणार आहे. ओके.
तर छान वाटलं ना तुम्हाला? आनंद घेतलात ना व्हिडिओचा? तर हे आहेत खूप मोठे कॅलिग्राफी आर्टिस्ट अच्युत पालव सर. आपल्याला ही स्टेप गाठायला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. सुरुवातीलाच या पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करण्यापेक्षा मी काही आता ह्याचा सुरुवात जी आहे कसं करायला पाहिजे हे सांगणार आहे. म्हणजे हे आपण व्हिडिओ बघितल्यानंतर त्याच पद्धतीने प्रॅक्टिस सुरू करतो, पण आपण जो बेस आहे, फाउंडेशन आहे त्या विषयाचा, त्याच्याकडे आपण लक्ष देत नाही. लगेचच या पद्धतीने व्हिडिओ बघितलं की आपण काम आपल्याला पण जमेल म्हणून सुरू करतो. प्रॅक्टिस म्हणून चालू करायला काही हरकत नाही, पण ह्याचा जो बेस आहे तो स्ट्रॉंग पाहिजे. म्हणजे तुम्ही खूप मोठं झेप घेऊ शकता. आता इथं पहा, मी मुद्दामून इथं एक पॉज घेतलेला आहे या व्हिडिओला. तर इथे जो एकदम निष्णात आर्टिस्ट असतो तो, इथं ये वॉलवर त्यांनी कॅलिग्राफी करत असताना इथं एक AC आहे, AC मशीन. त्या मशीनवर सुद्धा त्यांनी ती कॅलिग्राफी केलेलं आहे. म्हणजे क्रिएटिव्हिटी ह्यालाच म्हणतात. त्या ACला सुद्धा त्यांनी त्या भिंतीच्या स्वरूपाने तिथं क्रिएटिव्ह वॉलवर पुढे पहा कसं कुठल्या पद्धतीचं त्यांनी त्या ACला डिझाईन करत गेलेले आहेत. हे पहा या पद्धतीने. म्हणजे खरा आर्टिस्ट तो हाच आहे की कुठल्याही इथं एक वस्तू आहे, तो अडथळा होईल तो काढून टाकू असं नाही, तर त्या वस्तूमध्येच त्यांनी एक नवीन चेतना निर्माण केली, त्याच्यावरच डिझाईन केलं. हे खऱ्या आर्टिस्टचं काम आहे. आपण असं नाही की तो वस्तू तिथं अडथळा होतोय त्याला बाजूला काढून टाका असं नाही, त्याच्यामध्येच त्यांनी ते निर्माण करून दाखवलेलं आहे. तर हे आपण व्हिडिओ पाहिला. आता आणखीन एक व्हिडिओ पाहू. हे आता त्यांनी वॉलवर केलेलं काम होतं. आता आपण प्रत्यक्षात पेपरवर त्यांनी जे काम केलेलं आहे त्याचा एक व्हिडिओ पाहू. माझ्याकडे प्रश्न असतो गणपतीच्या महिन्याबरोबर की आपण एकाशी नवीन काय करायचं. पण मी कापडामध्ये ज्याला म्हणजे कापडामध्ये फटकार लावून देत असतात तर असंख्य फॉर्म आपण नवीन सुचलेले असतात आणि हे सुचलेल्या फॉर्म ज्याला मला कळलं त्याला सांगितलं की असं पेपरमध्ये आम्ही हे गेलेलं आहे. तर पेपरमध्ये सांगितलं तुम्ही जर बघाल तर पहिला जर टूल वापरला गेला तर टूलमध्ये एक आपण लादी साफ करण्याकरता जो स्क्रीन वापरतो त्याला मी फोन वापरलाय, फोन बांधलाय आणि त्या फोन बांधून जसा लादी साफ केली जाते अशी तशा पद्धतीने गणपतीचा फॉर्म तयार करायचा. लक्षामध्ये श्वास असतो, एक स्ट्रोक म्हणजे श्वास असतो आणि तो श्वास घेताना जी हे लागते ताकद आपण ताकद ही सगळीच असते तिला फॉर्मला देते. फॉर्ममध्ये माणसाला बाहेर पडत दरवर्षी लाखो फॉर्म, हजारो फॉर्म, कोटी फॉर्म गणपती होत असतात. त्याच्यावर आपल्या पद्धतीने ते एक बरेच वर्ष काम करतात. गणपतीच्या आठवणांना काम करायचं, मला समोर जायचं, मला जर करायला आलं म्हटलं माझी कधी घाबरणार किंवा आपण सुरू करायच्याकडे
असंख्य वर्ष घरगुती करताना एक खूप आनंद होतो आणि खूप समाधान मिळतं, एक खूप ऊर्जा मिळते आणि मला वाटतं की प्रत्येक माणसाने असं ठरवलं की मला एक छान ओढ गणपती करायचं आहे. तुमच्या पद्धतीने करा, मला येऊन कसं करा बघा, तुम्हाला किती ऊर्जा तुम्हाला सापडते. आता आपण डिजिटल बोर्डवर कॅलिग्राफीचे काही नमुने बघितले, व्हिडिओ बघितला खूप मोठ्या चित्रकार कॅलिग्राफी आर्टिस्टचं. त्याच्यानंतर प्रत्यक्षात पेपरवर कॅलिग्राफी कसं प्रॅक्टिस करायचं हे मी तुम्हाला थोडक्यात डेमो इथे दाखवत आहे. आता तुम्ही सुरुवातीला असा एखादा बुक, तुमच्याकडे रबबुक असेल असा एखादा स्कूलचा रबबुक घ्या, शक्यतो एक रेघी असलेला बरा. आणि त्याच्यानंतर तुम्ही ह्याच्यामधले 1 2 3 4 1 2 3 4 चार जे लाईन्स आहेत ते कॅलिग्राफीसाठी वापरायचं आणि 2 लाईन स्पेससाठी वापरायची. म्हणजे कसं 1 2 3 4 आणि हे 2 जे लाईन्स आहेत ते ब्लँक सोडायचे. म्हणजे तिथं कॅलिग्राफी काही करायचं नाही. पुन्हा खाली 1 2 3 4 पुन्हा 1 2 3 4 या पद्धतीने आपल्याला प्रॅक्टिस करायचं. म्हणजे स्पेससुद्धा त्या तिथं सोडायला हवं आपल्याला. तर आता प्रॅक्टिस करताना सुरुवातीला आपण क पासून जाऊ, क ते रू पासून सुरुवात करूया. म्हणजे नेमकं कसं, आता हे चिझल मार्कर आहे. मगाशी मी तुम्हाला बोलताना सांगितलं की हे जे पूर्वी बोरू असायचं ते कट करायचे एक वेगळ्या विशिष्ट अँगलमधून, आणि किंवा मोरपीसचा जो मोरपीस आहे त्या ह्याच्याने इंक बॉटलमध्ये बुडवून कॅलिग्राफी केली जात होती. पण आता इथं आपल्याकडं इथं रेडीमेड एक चिझल मार्कर आहे, रेड कलरचा मी आणलेला आहे. त्याला एक खास क्रॉस कटिंग केलेलं आहे. ह्याच्यामध्ये गोलसुद्धा मिळतो या पद्धतीने. हा हा असा गोलसुद्धा असतो आणि असा क्रॉस कटिंग, हे दोन्ही फरक आहेत. आणि कॅलिग्राफीसाठी उत्तम या पद्धतीचा हा क्रॉस कटिंग केलेला. तर हे एका विशिष्ट अँगलमधून तुम्हाला पहिल्यांदा हे जमणार नाही आहे तुम्हाला प्रॅक्टिस करताना. पण तुम्ही जमत नाही म्हणून सोडून दिलेलं चांगलं नाही आहे. म्हणजे सोडून देऊ नका, तर पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करा. एका ह्याच्यामध्ये कोणालाच जमणार नाही आहे ते. एक विशिष्ट अँगलमधून तुम्ही सुरुवातीला सुरुवातीला एक विशिष्ट अँगलमधून तुम्ही ह्या रेषा, आपण सुरुवातीला काय करू, रेषा पहिल्यांदा आखून घेऊ. हे पहा, क्रॉस रेषा, हे क्रॉस या पद्धतीने विशिष्ट अँगल पकडायचं आहे आणि सरळ 4 रेषा आणि खाली असं या पद्धतीने असे अनेक रेषा सुरुवातीला आपण आखून घेऊ. 2 3 म्हणजे या इथं चौथ्या जे लाईनला आहे, 5व्या लाईनला 1 2 3 4 5, 5व्या लाईनला आल्यानंतर त्याचा जो शेवटचा भाग आहे तो थोडासा क्रॉस करायचा. म्हणजे देवनागरी लिपीची जी अक्षरांची लाईन आहे या पद्धतीनेच असते. तुम्हाला ते अक्षर घेतल्यानंतर लक्षात येईल नंतर. पण तुम्ही सुरुवातीला ह्या उभ्या रेषा प्रॅक्टिस करा. म्हणजे एक एक स्टेपने आपण जाऊ. विद्यार्थ्यांबरोबर पालकांनी सुद्धा प्रॅक्टिस करायला काही हरकत नाही आहे. म्हणजे आता जो जो लॉकडाऊनचा पिरियड आहे त्याच्यामध्ये घरी बसून तुम्ही या पद्धतीने प्रॅक्टिस करायला काही हरकत नाही आहे. हे सुरुवातीला अशी रेषा, उभे रेषा, त्याच्यानंतर आडवे रेषा, हेच अँगल मी पकडलेलं आहे असं स्केच पेनचा. 2 लाईन आपण क्रॉस झालेले सोडलेले आहेत. हा वरचा जो लाईन आहे अगदी बरोबर त्याला असा लाईन ठेवून क्रॉस पकडून असे रेष मारायचे, रेष आखायचे. 1 2 3 4 5 6 या पद्धतीने. म्हणजे उभ्या रेषा, आडव्या रेषा, हे सुरुवातीला होणं गरजेचं आहे. अगदी परफेक्ट या पद्धतीने इथं थोडंसं पेशन्स ठेवायला पाहिजे. सावकाश काम करायचं आहे. ह्याच्यामध्ये गडबड अजिबात चालत नाही आहे. या पद्धतीने सुद्धा आपल्याला प्रॅक्टिस पाहिजे.
तर त्याच्यानंतर कर्व रेषा या पद्धतीने आपल्याला हे असे सुद्धा प्रॅक्टिस करायचे. 3 रेषा वापरा, 1 2 3 या पद्धतीने. इंग्रजीमधला सी, हे बघा हा असा जो त्याचा शेप आहे त्याचा उपयोग करायचा आहे आपल्याला. कटिंगचा जो विशिष्ट अँगलमध्ये कट केलेला स्केच पेन आहे, चिझल मार्कर, त्याचा उपयोग या पद्धतीने आपल्याला करायचा आहे. स्केच पेन आपल्याला फिरवायचं नाही प्रत्येक वेळी, आपला हात फिरवायचा आहे. स्केच पेनचा जो अँगल आहे तो फिरवत बसवायचा नाही. म्हणजे इथं जाड आलं तर हे जाड रंगवत बसायचं असं नाही. एक विशिष्ट अँगलमध्ये पकडून आपल्या हाताला वळण द्यायचं आहे या पद्धतीने. आता हे पुन्हा रिव्हर्स या पद्धतीने घ्या, पहा. म्हणजे जाड आणि जिथं आवश्यक आहे तिथं बारीक आणि पुन्हा जाड. हे पहा, हे अँगलमधून जर आपण पकडलं तर या पद्धतीने बारीक आणि पुन्हा जाड या पद्धतीने येऊ शकतं. पुन्हा बारीक, पुन्हा पहा. आता इथं मी हा असा प्रेस केलेला आहे, खाली ओढतोय, बारीक, पुन्हा जाड आणि बारीक, असं या पद्धतीने. असा आपल्याला सराव ठेवायचा या पद्धतीने. तर मी इथं अक्षरामधला सुरुवातीचा अक्षर ह्याचा वापर करून अ अक्षर काढून दाखवतो थोडक्यात. सुरुवातीला आजच्या पुरतं अ. हे पहा, पुन्हा आपण काय ठरलं आपलं, 1 1 2 3 4 4 लाईन्स जे आहेत ते वापरायचे. अ अक्षर वरचा रेष अगोदर मारून घ्यायचं नाही आहे. अक्षर आहे अ ध छ, हे अक्षर रेषेच्या वर येतात, त्यामुळे सुरुवातीला अक्षराला रेष आखून घ्यायचं नाही आहे. अ, तर इथं या अँगलने आपण अ चा वरचा भाग, त्याच्यानंतर असा पुन्हा इथं रेष, हा जो रेष मारलेला आहे आपण याचा वापर इथं झालेला आहे. आणि हा उभा रेष जो आहे तो उभा रेष इथंपर्यंत घेऊन या पद्धतीने हा झाला अ. म्हणजे ह्या तिन्हीचा उपयोग इथं अ इथं झाला. पुन्हा एकदा तुम्हाला मी करून दाखवतोय. अ या पद्धतीने क्रॉस अँगलमध्ये हा धरलेला आहे, त्याचा वापर पहा. पहिल्या रेषेला अ सुरू केला आणि शेवटच्या रेषेला अ संपवला इथं खाली. आणि मधल्या रेषेला इथं यायला पाहिजे हा अचा जो गाठ आहे. त्याच्यानंतर आडवी रेष, पुन्हा हा चौथ्या रेषेला क्रॉस आणि इथून हा असा अ. या पद्धतीने ही जी लिपी आहे ही देवनागरी लिपी आहे. ह्या पद्धतीने आपल्याला सराव ठेवायचा आहे, प्रॅक्टिस. आता तुम्हाला आणखीन एक दुसऱ्या पेनमधून पण दुसऱ्या कलरमधून मी लिहून दाखवेन. अ, हे पहा, पुन्हा अ तिथंपर्यंत झाला. पुन्हा पुन्हा तोच अँगल, तोच सराव या पद्धतीने हे अ. आता बरेच पालक किंवा विद्यार्थी हे स्केच पेन जो आहे पकडताना गोंधळतात. अँगल जो आहे त्याचा, म्हणजे कसं करायला जातात, या पद्धतीने हे असं करत करत या पद्धतीने, असं करायचं नाही आपल्याला. या पद्धतीने हे असं एक 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 अक्षर स्केच पेनने जोडत या पद्धतीने नाही. आपण स्केच पेन जर विशिष्ट अँगलमध्ये असं धरलात तर आपोआपच या पद्धतीने तुम्हाला ते, ह्याच्यासाठी तुम्हाला सराव करावा लागेल अगोदर. या पद्धतीने सराव सराव झाल्यानंतर तुम्हाला ते अवघड होणार नाही आहे. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही थोड्याच दिवसात पूर्णपणे कॅलिग्राफी कशी करायची हे समजून घ्याल. ओके, तर आपण सुरुवातीला कॅलिग्राफी काय बघितली, त्याच्यानंतर ग्रेट आर्टिस्ट, कॅलिग्राफी आर्टिस्टचं व्हिडिओ लाईव्ह डेमो पाहिलं. त्याच्यानंतर मी तुम्हाला प्रत्यक्षात रफ बुकमध्ये घरी राहून प्रॅक्टिस कसं करायचं हे सुद्धा सांगितलं. आत्ता आपण विद्यार्थी मित्र, नेमकं हे कॅलिग्राफी काय प्रकार आहे आणि त्याचा उपयोग कुठं होतो हे तुम्हाला सांगण्यासाठी काही खास कॅलिग्राफी फॉन्ट मी काढून ठेवलेले आहेत आणि ते तुम्हाला मी या स्लाईडमध्ये, व्हिडिओ स्लाईडमध्ये दाखवणार आहे. आता आता प्रत्यक्षात आपण ते पाहून त्याचा आनंद घेऊ आणि त्याचा उपयोग कॅलिग्राफीचा नेमका कुठं कुठं होतो, लोगो मेकिंगसाठी आणि प्रत्यक्षात
ग्राउंड लेवलवर त्याचा काय उपयोग आहे हे आपण या पद्धतीने बघती आहे. सगळ्यांच्या आपल्या विद्यार्थ्यांच्या सगळ्यांच्या शर्टवर, स्पोर्ट्सच्या शर्टवर हा लोगो आहे, आपल्या शाळेचा लोगो आहे, नागेश करजगी ऑर्किड स्कूल. याच्यामध्ये 3 विद्यार्थी दाखवलेले आहेत. ते तिरंग्यामध्ये रंगामध्ये दाखवलेले आहेत. एक आहे ऑरेंज, एक व्हाईट आहे मध्ये आणि एक ग्रीन, आणि ते एक फ्लेम दाखवलेलं आहे एज्युकेशनचं बुक. म्हणजे हे लोगो सुद्धा त्या कॅलिग्राफीमध्ये मेकिंग केलेलं आहे. म्हणजे कॅलिग्राफी तर केलेलीच आहे, पण त्या लोगोमध्ये सुद्धा काही अर्थबोध होत आहे. पूर्ण राष्ट्रीयची ताकद या ह्याच्यामध्ये उभी आहे असं जणू काही दाखवायचा तो प्रकार आहे. म्हणजे हे या पद्धतीने आपण ते साध्य करू शकतो. मुद्दामून मी तुम्हाला आपल्या सुरुवातीला शाळेचं लोगो दाखवलेलं आहे. आता आणखी काही लोगो आपण पाहूया इथं. आता इथं सुरुवातीला मराठीमध्ये काही, हे खालचं दाखवू नका. सुरुवातीला मराठीमध्ये आता इथं पहा किती क्रिएटिव्ह कॅलिग्राफी आहे केलेलं आहे. अक्षरलेखन किती क्रिएटिव्ह केलेलं आहे. म्हणजे इथं त्यांना सुचवायचं आहे झाडे लावा. आता झाडे लावा हे अक्षर त्यांनी कॅलिग्राफी केलेलंच आहे, पण त्याबरोबर वरच्या बाजूला झाडांचे जे सिम्बॉल आहेत ते सुद्धा त्या अक्षरामधून त्यांनी ड्रॉइंग केलेलं आहे आणि चित्रित केलेलं आहे. वर झाडी दाखवलेले आहेत आणि खाली अक्षरांनाच ते मुळं जे आहेत त्याचे रूट्स ज्याला म्हणतो आपण, ते रूट्स सुद्धा खाली दाखवलेलं आहे. म्हणजे किती छान पद्धतीने त्यांनी कॅलिग्राफी केलेलं आहे. हे असं क्रिएटिव्हपणा आपल्यामध्ये पाहिजे. अक्षर तर करणारच आहे आपण, पण त्याच्यामध्ये जे मर्म आहे, जे साध्य आपल्याला सांगायचं आहे त्या अक्षरामधून ते दिसायला पाहिजे. आता दुसरा प्रकार आपण पाहू. हे पहा, आपण सगळे भारतीय सण साजरे करतो. गुढीपाडवा एक सणाचं एक आपण एक माध्यम घेतलेलं आहे. या पद्धतीने वेगवेगळे कलरमध्ये ते अक्षर केलेले आहेत. शुभेच्छा देतो आपण, ग्रीटिंग कार्ड्स बनवतो. तर हे पहा यामध्ये कसं फॉन्ट जे आहेत ते कसं घेतलेलं आहे आणि बॅकग्राऊंडला त्याचं सिम्बॉल कसं घेतलेलं आहे हे पण एक महत्त्वाचं आहे. झूम करताना त्याच्यानंतर हे पहा, इंडिया इंडिपेंडन्स डेला सगळ्यांना आपण शुभेच्छा देतो. व्हॉट्सअप आहे आपल्याकडे सगळ्यांकडं, लगेचच आपण डाउनलोड करून घेतो आणि सगळ्यांना पाठवतो. पण हे क्रिएट कोण करतं, ह्याच्या मागची कल्पना काय आहे, काय आहे हा प्रकार, हे आपण कधी बघत नाही. हेच कॅलिग्राफी आर्ट आहे. आता पहा याच्यामध्ये स्ट्रोक्स कसे बनवलेले आहेत. इंडिया याच्यामध्ये स्ट्रोक्स वेगळे आहेत. इंडिपेंडन्स डे याच्यामध्ये काही स्ट्रोक नाहीत, हे सिम्पल फॉन्ट आहे आणि याच्यामध्ये मात्र स्ट्रोक्स आहेत. आणि बाजूला तिरंगा कलर वापरलेला आहे, ऑरेंज, व्हाईट, ग्रीन, आणि त्याचे जे स्ट्रोक्स आहेत असे बाहेर विखुरले गेलेले आहेत. म्हणजे एक रॅपिडपणा त्याच्यामध्ये दिसलेला आहे या फॉन्टमध्ये. आणि प्रत्येक फॉन्ट काही ना काही आपल्याला त्या पद्धतीचा आभास निर्माण करून देतो. आता इथं पहा, हॅप्पी दिवाळी, याच्यामध्ये सुद्धा एक वेगळं डिझाईन कंपोज झालेलं आहे. नुसतं वेगवेगळ्या लाईट, मी मगाशी तुम्हाला म्हटलं अक्षर जर डार्क घेतलं असेल तर बॅकग्राऊंड लाईट असायला पाहिजे. त्यामुळे ह्यांनी ब्राऊन आणि येलोचं छानपैकी कॉम्बिनेशन केलेलं आहे आणि इथं ते दिसून येत आहे. त्याच्यानंतर हे बघा, आता हे घराचं नेमप्लेट आहे, जो बिल्डिंगच्या बाहेर आपण लावतो ना, आपल्या घराच्या बाहेर नेमप्लेट, तो एक प्रकार आहे. छानपैकी एखाद्या टाईलवर त्यांनी केलेलं आहे आणि हे अक्षर कोरलेलं आहे या पद्धतीने. म्हणजे मी तुम्हाला वेगवेगळे व्हरायटी दाखवत आहे, तुम्हाला लक्षात यायला पाहिजे आपण तो कॅलिग्राफी कुठं कुठं वापरतो नेमकं. हे पहा, हा बॅकग्राऊंडला एक प्लाय आहे, म्हणजे एखाद्या ट्रीचा किंवा झाडाचा बॅकग्राऊंड कार्विंग केलेला आहे आणि त्याच्यावर कॅलिग्राफी केलेलं आहे. हा सुद्धा तोच प्रकार आहे. आता हे पाहिजे सुंदर असं होली फेस्टिवल, होळी म्हणजे रंगाचा सण, आणि ते छानपैकी कलरचं उधळण झालेलं आहे आणि त्यामध्ये ते अक्षर
गुंफलेले आहेत, हे सुद्धा छान दिसून येतं या पद्धतीने. आता मी मुद्दामून तुम्हाला त्या ह्याच्यामधून थोडंसं बाहेर येतोय आपण. आता इथं काय आहे, कोलगेट आपल्याला कुठल्या कंपनीचं जाहिरात करायचं नाही आहे, फक्त आपल्याला शिकायचं आहे की काय आहे नेमकं प्रकार कॅलिग्राफी. आता ही पेस्ट आहे आणि पेस्टवर कोलगेट म्हणजे ही एक ब्रँड आहे, त्या पद्धतीने त्यांचा एक लोगो फिक्स असतो, कुठल्याही कंपनीचा एक लोगो फिक्स असतो आणि ते लोगोमध्ये कुठला बदल होत नाही. आता याच पद्धतीने वर्षानुवर्षे हेच फॉन्टमध्ये ते ते प्रिंट करत असतात आणि त्याच्यामध्ये सातत्य ठेवायचं असतं. आणि जर बदलायचं झालं तर त्यांनी भविष्यात ते बदलतात, लॉन्चिंग करतात, तो प्रकार वेगळा. पण एखाद्या कंपनीचं ब्रँड हे कायम राहायचं असेल तर तो फॉन्ट, तो अक्षर कायम तसाच राहतो. या पद्धतीने पाहिलं म्हणजे आपल्याला पहिल्या पहिल्या वाटायला पाहिजे, अरे चा हे कोलगेट आहे, हां, तर त्या पद्धतीचे फॉन्ट ते वापरतात. तिचं डिझाईन सुद्धा त्या पद्धतीने केलेलं आहे. आता हे एअर इंडियाचं फॉन्ट आहे. एअर इंडिया प्रत्येक विमानावर या पद्धतीने त्यांनी त्याची कॅलिग्राफी जी आहे ती आर्टिस्टकडून करून घेतलेली आहे आणि या पद्धतीने त्याचा वापर होतो. आणि हा एअर इंडियाचा सिम्बॉल जो महाराज आहे, सिम्बॉल म्हणतात त्याला, तो सुद्धा त्याच्यात वापर केलेला आहे. आणि हे प्रत्येक भारतीयांच्या प्रत्येक भारतीय विमानात या पद्धतीचा वापर एकसारखा असतो. प्रत्येक ठिकाणी तो कंपनीचा लोगो जो आहे तो बदलत नसतो. या पद्धतीने तो फॉन्ट वापरलेला आहे एअर इंडिया. मराठीमध्ये, हिंदीमध्ये किंवा मराठीत या पद्धतीने आहे आणि इंग्रजीमध्ये या पद्धतीने त्यांनी वापरलेलं आहे. हे पहा, प्रत्यक्षात आपण तिथं कॅलिग्राफी बघितलेली होती आणि त्याचा वापर कुठं झालेला आहे हे आता इथं पण पाहतोय. त्या एरोप्लेनवर, त्या विमानावर कुठं ते फॉन्ट वापरलेलं आहे आणि दुरून अगदी लोकांना दिसायला पाहिजे इतका तो फॉन्ट. आता आपल्याला इथून तो छोटा दिसत आहे, पण मला वाटतं हे ए जरी अक्षर असेल तर कमीत कमी 10 फुटाचा एक फॉन्ट आहे. हा जो ए अक्षर आहे कमीत कमी मला वाटतं 10 ते 12 फुटाचा एक अक्षर आहे आणि त्या प्रमाणात ते अक्षर प्रिंटिंग तिथे केलेलं आहे. हे बघ, याच पद्धतीने समान. आता ही भारतातली सगळ्यात मोठी बँक स्टेट बँक, त्याचं सुद्धा ही जी फॉन्ट आहे ते ठरलेलं आहे. हे सुद्धा फॉन्ट कुठला आहे, देवनागरी, जो भारतीय लिपी आहे देवनागरी त्या पद्धतीचं आहे. आणि त्याचा सिम्बॉल ही ज्यावेळी आपण स्टेट बँकेत जातो बाहेर बोर्ड असतं आणि ते फिक्स त्याच पद्धतीने असतं, त्याच पॅटर्नमध्ये असतं. हे सगळे वेगवेगळ्या फॉन्टचे प्रकार आहेत. जगप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्ट, त्याचा लोगो आहे, त्याचा फॉन्ट आहे. तुम्ही कम्प्युटर चालू केल्यानंतर सगळ्यात अगोदर हा फॉन्ट येतो. त्याचे जे 4 कलरचे सिम्बॉल आहेत ते पण येतात. हा भारतीय कंपनी विप्रो, त्याचा सुद्धा लोगो आहे. हे पहा, हे एक फॉन्ट वेगळ्या पद्धतीचा आहे. तेच फॉन्ट आहे पण प्रत्यक्षात जागेवर कसं दिसतो. हे पहा, तुमच्या सगळ्यांचा आवडता चॅनल, आवडतं डिझनी वर्ल्ड, किती फ्रीडमपणे ह्याची रचना केलेली आहे. अगदी अक्षर सुद्धा बघितले तर एन्जॉय करत आहेत असं वाटत आहे. म्हणजे तुम्ही त्या डिझनी पार्कमध्ये गेल्यानंतर किती एन्जॉय करत आहात किंवा डिझनी कार्टून चॅनलमध्ये किती एन्जॉय करतात ते या फॉन्टमधून दिसतं. अगदी सगळे अक्षर छानपैकी फ्रीडमपणे स्ट्रोक्स आलेले आहेत, छानपैकी जणू काही नाचत आहेत असं वाटत आहे त्या अक्षरामधून. म्हणजे त्या मी म्हटल्याप्रमाणे त्या अक्षरामधून ते मर्म दिसायला पाहिजे. आपण काय करणार आहे, कुठल्या पद्धतीची कंपनी आहे, हे निदान त्या अक्षरामधून ते दिसायला पाहिजे. वॉल्ट डिझनी, तर ही सुद्धा एक दूरसंचार कंपनी आहे.
भारतीय, तर ह्याचा सुद्धा एक लोगो आहे BSNL या पद्धतीचं. हे पहा, प्रत्यक्षात कॅलिग्राफीचा उपयोग, आता मी मुद्दामून हे पिक्चर दाखवतोय तुम्हाला, लॉयन किंग, द लॉयन किंग. म्हणजे मी जे म्हटलं होतं मगा, मराठीमध्ये देवनागरी लिपी आणि इंग्रजीमध्ये रोमन, तर या पद्धतीचा इथं वापर केलेला आहे पहा अक्षरलेखनसाठी. त्याचा वापर कुठं कुठं होतो, आता मागच्या लायन किंग मध्ये टायटलला वापर झालेला होता. इथं आपण बघतो बॅगवर सुद्धा कॅलिग्राफी केलेली आहे. स्कूल बॅग असू दे किंवा कॉलेज बॅग असू दे, या पद्धतीने कॅलिग्राफी केलेली आहे. हे पहा, इथं बाल हनुमान फिल्म आहे, त्याला सुद्धा असं अक्षर 3 डायमेन्शननी कॅलिग्राफी केलेली आहे. म्हणजे अक्षर असे 3 डायमेन्शन वाटतात. किंवा एखादं वॉटर पार्क आहे, त्या अक्षरामध्ये सुद्धा ते सिम्बॉल आलेलं आहे वॉटर पार्कचा. रिसॉर्ट्स, नारळाचं झाड घेतलेलं आहे त्या टी मधूनच. म्हणजे हे क्रिएटिव्हपणा तुमच्यात पाहिजे. नेमकं कुठं होतो वापर हे आपण दाखवतोय. हे पहा, आता तुम्ही सगळ्यात तुमचं आवडतं चॅनल बघता डोरेमॉन, त्याचे सुद्धा काही लेटर्स या पद्धतीने इथं दाखवलेले आहेत. हे पहा, आता भारतीयांची आवडती कंपनी टाटा मोटर्स, ह्याचा सुद्धा लोगो पहा किती सिंपल आहे. मी मगाशी तुम्हाला शिकवल्याप्रमाणे सगळ्या बाजूने समान फॉन्ट, समान, अगदी समान. मी म्हटलं होतं ना की तुम्हाला सगळ्या बाजूला समान असे फॉन्ट आहेत. या पद्धतीने. त्याच्यानंतर हे पहा, त्या कंपनीचा सिम्बॉल. हे पहा, तेच सिम्बॉल आहे पण त्याला थोडंसं प्रेझेंटेशन वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे. हे पण या पद्धतीने सुद्धा मी तुम्हाला फॉन्ट घेतलेलं होतं. आता आकार वेगवेगळे ह्याचे. हे पहा, जे कॅलिग्राफी आर्टिस्ट आहेत प्रख्यात अच्युत पालव सर, त्यांचं लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशनचा हा फोटो आहे. खूप मोठ्या कागदावर त्यांनी या पद्धतीचं लाईव्ह डेमो दिलं होतं. सुरुवातीला मी म्हटलं होतं तुम्हाला अलाउद्दीन, त्या पद्धतीनेच फॉन्ट घेतलेले आहे तिथं. तर या पद्धतीने कॅलिग्राफी जे आहे, कॅलिग्राफी आर्ट, हे बघ, या पद्धतीचं आर्ट तुम्हालाही शिकायचं आहे आणि तुम्ही शिकाल निश्चितपणे, याची मला खात्री आहे. तर पुन्हा पुढच्या पिरियडला आपण भेटूया. धन्यवाद. थँक्यू.